पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी सदस्य अभियानमध्ये आपण आघाडी मारलेली दिसत आहे आणि आपल्यावरती शुभेच्छांचा वर्षाव पण होत आहे. कशा पद्धतीने आपण हे अभियान राबविलात त्यामध्ये थोडक्यात सांगा. साहेब, सर्वप्रथम आम्ही केलेल्या कामाचा, प्रत्येक कामाचा अपडेट, आढावा हे सर्व जनतेपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत, देशापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल मी YPM न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि राहिला प्रश्न हा, तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की सदस्य नोंदणी अभियानामध्ये आपण आघाडी घेतली आणि अनेक नेते मंडळीकडून आपल्याला शुभेच्छा मिळतात आणि कशा प्रकारे काम केले. या ठिकाणी साहेब, काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं साहेब. पण जो कार्यकर्ता अडचणीतून मार्ग काढतो तोच नेता बनण्याच्या काबिल असतो, हे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून आणि देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शहा साहेब असतील, JP नड्डा असतील, राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, आमच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हारगुडे असतील, संजयजी केनेकर असतील, विक्रांतजी पाटील असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या प्रदेशाचे सरचिटणीस हनुमंत लांडगे, भूषणजी पाटील, दादासाहेब नन्नवरे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना एक वेगळाच आनंद वाटतो साहेब. मला माहिती आहे कार्यकर्त्याला खाली काम करताना काय परिस्थिती द्यावी लागते, काय कष्ट भोगावे लागते. आम्ही अगदी उघड्या डोळ्याने पाहिले. 2 टर्म यावेळेस, याच्या अगोदर मी 2 टर्म भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीराजे मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम केलोय आणि मी ग्राउंड लेवल पासून वरी गेलेला असल्यामुळे आज पार्टीनं मला कामगार मोर्चा प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. का तर साहेब, माझ्या कामाचा लेखाजोखा पाहून आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय विजयभाऊ हारगुडेंनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली. आणि राहिला प्रश्न की सदस्य नोंदणी कशा प्रकारे पार पाडली. साहेब, मी प्रत्येक गावागावात जाऊन, प्रत्येक गावागावामध्ये जाऊन माझा कार्यकर्ता तयार करण्याचं काम मी ग्राउंड लेवल वरून केलं. बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल आणि त्यानंतर मंडलाध्यक्षांना विश्वासात घेऊन असेल, या प्रकारचं काम मी गावागावात जाऊन आखल्यामुळं आणि याची रणनीती तयार केल्यामुळं मला साहेब अगदी सोप्या प्रकारे हे टार्गेट पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालं. आणि त्यामुळंच माझ्यावरती अभिनंदनाचं वर्ष होत आहे. हे आपण म्हणलात ते मी मान्य करतो. काम करणाऱ्याचं अभिनंदन हे नेते मंडळीकडून केलंच जातं, तरच कार्यकर्त्याचा उत्साह वाढत असतो. आम्ही छोटेसे कार्यकर्ते असल्यामुळे मोठ्या नेत्याकडून आम्हाला अभिनंदन मिळाल्यानंतर निश्चितच आमची छाती, आमचं हृदय हे प्रेमानं भरून येतं. त्यामुळं आम्हाला काम करण्याचं बळ मिळतं. त्यामुळं साहेब, हे काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा वेगळा आनंद मिळतो. यामध्ये आम्ही निश्चित समाधानी आहोत. पाटील साहेब, आपण सदस्य अभियान राबवत असताना जसं आपल्या सरकारनं लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तसाच लाभ तुम्हाला सदस्य अभियानमध्ये लाडक्या बहिणींचा मिळाला का? 100% साहेब, हे मान्यच करतोय आम्ही की 2024 मध्ये आमच्या महायुती सरकारच्या काळामध्ये ज्या ज्या काही विकासाच्या योजना आणि ज्या ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याची अंमलबजावणी करण्याचं नक्कीच काम आमच्या देवेंद्रजी फडणवीस सरकारने केलेलं असल्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणीचा, तसेच शेतकऱ्यांना 7 HP पर्यंत मोफत वीज बिल योजना असेल, मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल, महिलांना 50% ST मध्ये तिकीट फ्रीची योजना असेल, याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला. सर्व गोरगरीब जनता, शेतकरी जनता, सर्व कष्टकरी जनता आमच्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे यामुळेच आम्हाला या 2024च्या सरकारमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं. आणि त्यामुळे आमचं सरकार आज जरी विरोधक काही अफवा उठवत असले तरी आमचं सरकार स्पष्ट बहुमतात असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. फक्त आम्ही जनतेचे सेवक म्हणून आजपर्यंत हे काम करत आलोय, आजही करत राहणार आणि भविष्यात उद्याही जनतेचे सेवक म्हणूनच आमचे देवेंद्रजी फडणवीस सरकार काम करणार. एवढं मी आपल्या वतीनं या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.